प्रदीपजी देऊळकर आपल्यासोबत जोडले जातील कॉमेंट्री कक्षामध्ये। तोपर्यंत मी अमोल जमदाडे आपली तमाम क्रीडारसिक आणि मान्यवरांची काही क्षणासाठी विश्रांती घेतोय। धन्यवाद। गोलंदाज सज्ज होतोय। एक मोठा सामना, या सामन्यामध्ये हरणं कोणाला पसंत नसेल, मात्र शर्तीचे प्रयत्न करावे लागतील शेवटच्या क्षणापर्यंत आणि जो संघ शेवटपर्यंत प्रयत्न करेल तो संघ सन्माननीय संतोषजी पारकर मित्र मंडळाच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये अंतिम फेरी गाठण्यात यशस्वी ठरेल। गोलंदाजीसाठी सज्ज होतोय। प्रारंभीचा षटक हाताळण्यासाठी सुहास पवार सज्ज होतोय। डावखुरा त्याचा फिरकीपटू गोलंदाज, त्याच्या समोर आतिश नावाचा फलंदाज। नॉन स्ट्राइक एंडला गोवा राज्यातील टेनिस क्रिकेट वरती आदराने ज्याचं नाव घेतलं जातं तो मनोज नार्वेकर नॉन स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळतोय। पंच सामना सुरू झाल्याची खून करतायत। निर्धारित 6 षटकांचा सामना विचार केला असता 70-80 धावा जमवणं नितांत गरजेचं, कारण समोरील संघ ही तेवढ्या ताकदीचा तोलमोलाचा संघ पाहायला मिळतोय। तो पहिल्या षटकातील सुहास पवार याचा चेंडू, पहिला चेंडू हा थोडासा लेंथ आणि लाईनवरनं भरकटतोय। सुहास पवार प्रतिस्पर्धी संघाचं अतिरिक्त धावेने सांघिक खातं उघडताना दिसते। ते धावफलकावरती नाममात्र एक धाव। पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजीसाठी सुहास सज्ज होतोय। रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न आतिशयाचा असफल ठरतोय। चेंडू निर्धाव केला जातोय। पहिला चेंडू अतिरिक्त, त्यानंतर सुरेख परती होते ते गोलंदाज सुहास पवार याची। एक मोठा सामना क्रीडारसिकांच्या भेटीला येतोय। संतोषजी पारकर भव्य दिव्य राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक मोठी स्पर्धा पाहायला मिळते। हलक्या हाताने चेंडू स्टेअर होतोय। चेंडू जातोय थर्ड मॅनच्या दिशेने, क्षेत्ररक्षक त्याच्या मागे धावतोय तोपर्यंत चेंडू सीमारेषा पार करतोय। पहिल्या चौकाराची नोंद होते ती आतिश याच्या खाती आणि 4 धावेने सांघिक धावसंख्या पोहोचते ती 5 धावा बिनबाद। डीजे सांघिक धावसंख्या 5 धावा धावफलकावरती पहिलं षटक हाताळतोय तो सुहास पवार नावाचा गोलंदाज। कित्येक फलंदाजांना आपल्या गोलंदाजीवरती अक्षरशः नाचवलेला हा गोलंदाज या मैदानावरती स्क्रीनवरती येतोय। प्रारंभीच्या षटकांमध्ये तो साई विजय कासर्डे जांभूळवाडी संघाकडनं। पुन्हा एकदा सुरेख चेंडू, आता मात्र या चेंडूला उसळी देतोय, थेट पिसावतोय यष्टीरक्षक।
एस्टनच्या मागे उंचपुरा अजित मोहिते हा आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख चेंडू खाली राहतोय, बॅकफुटवरती जातोय, चेंडूला स्टेअर करतोय, पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू जातोय, चेंडूवरती ताबा मिळवला जातोय. तोपर्यंत एकेरी धाव घेण्याची संधी दोन्ही फलंदाजांकडे. एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या 6 धावा धावफलकावरती पहिलं षटक प्रगतीपथावर आणि प्रथमतः स्ट्राइक एंडला येतोय. ज्या गोवा राज्यातील ज्याला टेनिस क्रिकेटचा किंग म्हटला जातो तो मनोज नार्वेकर स्ट्राइक एंडला. मोठे फटके मारण्यात अतिशय माहिर ओळखला जातोय. सुरुवातीपासूनच म्हणजे डगआउट पासूनच हा फलंदाज सेट होऊन आलेला असतो, कारण सुरुवातीच्या चेंडूपासून आक्रमण करावं हे या फलंदाजाचं वैशिष्ट्य फलंदाजीचं. अपस्टॉपवरती शप्पल होतोय म्हणजे प्रयत्न होता लॉंग लेग किंवा 5 लेगची सीमा भेटण्याचा, मात्र तो प्रयत्न असफल राहतोय. कुठेतरी मनोज नार्वेकरला जखडून ठेवण्यात यशस्वी ठरतोय तो डावखुरा हाताचा गोलंदाज सुहास पवार. नॉन स्ट्राइक एंडला आतिश तर त्याच्या जोडीला मनोज नार्वेकर ही सलामी विनीची जोडी दक्षिण गावठण संघाची पाहायला मिळते. सुहास पवार पुन्हा एकदा सज्ज, थेट कॉमेंट्री बॉक्स एंड करणार. रिव्हर्स स्वीपचा एक देखना फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक मात्र झेल खाली येतोय आणि संभाव्य जो चौकार गेला असता त्याला कुठेतरी छेद देण्यात मनोज नार्वेकरची खेळी समाप्त ही दक्षिण गावठण संघासाठी. ऐकूया डीजे कडनं एक सुंदर संगीत. मनोज नाईक याची जागा घेण्यासाठी, मनोज नार्वेकरची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज विकी नाईक हा नवीन फलंदाज मैदानात पावलं टाकताना दिसतोय. तो नंबर 3 आणि 1 डाऊन या पोझिशनवर खेळण्यासाठी विकी नाईक मॅन फ्रॉम सावर्डे गोवा येथील हा खेळाडू पाहायला मिळतोय. गोलंदाजीसाठी सज्ज होतोय तो आशिष आगरकर नावाचा गोलंदाज. मॅन फ्रॉम दिल्लीचा हा खेळाडू पाहायला मिळतोय. निश्चितच प्रशंसा करावी तेवढी थोडी सन्मानजी संतोषजी पारकर साहेबांची, कारण ज्या पद्धतीने एवढ्या मोठ्या रकमेची ही क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळते. मोठमोठे खेळाडू मोठमोठे सितारे या कासाडे गावाच्या मैदानावरती खेळताना दिसत आहेत आणि या स्पर्धेचं जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरही या कानाकोपऱ्यात ही स्पर्धा जाऊन पोहोचते. विकी नाईक नावाचा फलंदाज सज्ज होतोय तो आशिष आगरकर या गोलंदाजाचा सामना करण्यासाठी. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पायावरती आदळतोय, अपील होतोय मात्र उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. पंचांचा इशारा येतोय लेग बाईचा. एकेरी धाव मिळते ती दक्षिण गावठण संघाला. सांघिक धावसंख्या पोचते ती 7 धावा धावफलकावरती. स्वयंभू दक्षिण गावठण संघ जर पाहिला तर या संघामध्ये गोवा राज्यातील टेनिस क्रिकेटपटूंचा भरणा असलेला संघ आणि दुसऱ्या बाजूला साई विजया कासाडे जांभूळवाडीचा संघ पाहायला मिळतोय आणि ज्यामध्ये मुंबई, दिल्ली, ठाणे या खेळाडूंचा सहभाग असलेला हा संघ पाहायला मिळतोय. आशिष आगरकर पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजीसाठी, तो आतिश या फलंदाजासाठी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अंगावरती आदळतोय. एकेरी धाव मिळते दोन्ही फलंदाजांसाठी. पंचांचा इशारा येतोय लेग बाईचा आणि एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पोहोचते 8 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. दुसरे षटक प्रगतीपथावर आशिष आगरकर हा वेगवान गोलंदाज पाहायला मिळतोय. मनोज नार्वेकरची खेळी समाप्त. त्यानंतर फलंदाजीची जबाबदारी सलामीवीर आतिश त्याच्या जोडीला विकी नाईक या दोन फलंदाजांवरती येऊन टेपते. षटकप्लेन पद्धतीचा चेंडू बिग हिट करण्याचा प्रयत्न, मिस टाइम होतोय. आशिष आगरकर स्वतः गोलंदाज झेल टिपतोय आणि विकी नाईकची खेळी समाप्त होताना दिसते ती स्वयंभू दक्षिण गावठण संघासाठी. तर ऐकूया डीजे कडनं एका चांगल्या गाण्याची धून.
नवीन फलंदाज मैदानात पावलं टाकतोय तो स्वयंभू दक्षिण गावठण संघाकडनं 2 मोहरे माघारी परत आहेत दक्षिण गावठण संघाचे आणि थोडसा या प्रारंभीच्या षटकात संकटात सापडतोय तो स्वयंभू दक्षिण गावठण संघाचा संघ. पाहूया या संकटात कुठचा फलंदाज त्यांच्यासाठी संकटमोचक ठरतोय. नवीन फलंदाज नदीम हा पाहायला मिळतोय मैदानात. स्ट्राईक नदीम खेळण्यासाठी सज्ज आशिष आगरकर सज्ज या फुल चेंडूसाठी. सुरेख चेंडू बॅटची कडा घेतोय, चेंडू जातोय शॉर्ट पॉइंटच्या दिशेने. नशिबाची साथ म्हणावी लागेल नदीम याच्यासाठी, अन्यथा झेल टिपला गेला असता. क्षेत्ररक्षक थोडासा लांब राहतोय चेंडू पासना आणि सांघिक धावसंख्या पोहोचते एकेरी धावसंख्येने 9 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. मनोज नार्वेकर त्याच्या पाठोपाठ विकी नाईक हे स्वस्तात बाद होत आहेत आणि स्वयंभू दक्षिण गावठण संघ थोडासा बॅकफुट वरती पाहायला मिळतोय. निश्चितच कुठच्या तरी फलंदाजाला संकटमोचक खेळी करावी लागेल. 6 षटकांचा विचार केला असता 60-70 धावा जमवणं क्रमप्राप्त प्रथम फलंदाजी करताना ते स्वयंभू दक्षिण गावठण संघाला. पुन्हा एकदा सुरेख चेंडू आउट स्विंग पद्धतीचा चेंडू म्हणावा लागेल. फलंदाजाचा प्रयत्न होता ऑन साइडला मोठा फटका खेळायचा, मात्र हा प्रयत्न राहतोय. चेंडू निर्धाव केला जातोय तो आशिष आगरकर याच्या गोलंदाजीवरती. दुसरे षटक प्रगतीपथावर आशिष आगरकर, साई विजय कासर्डे जांभूळवाडी संघाकडनं हा गोलंदाज स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. आणि स्ट्राईक एंडला चेंडू निर्धाव करला जातोय तो आशिष आगरकर याच्या गोलंदाजीवरती. प्रारंभीची 2 षटक 12 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय आणि सांघिक धावसंख्या धावफलकावरती ती 9 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. या 2 षटकांवरती गोलंदाज वर्चस्व गाजवताना दिसत आहेत. उर्वरित 4 षटकं पाहावी लागतील की कशा प्रकारे फलंदाजी होत आहे, किती धावांचं लक्ष हे 6 षटकांमध्ये ठेवलं जात आहे स्वयंभू दक्षिण गावठण संघाकडनं ते साई विजय कासर्डे जांभूळवाडी संघासाठी. गोलंदाजीसाठी सज्ज होतोय नंबर 3 या क्रमांकावरती गोलंदाजीसाठी तो डावखुळ्याचा फिरकीपटू गोलंदाज ज्याने या इनिंगची सुरुवात केली तो सुहास पवार स्क्रीनवरती येतोय नंबर 3 क्रमांकाच्या गोलंदाजीसाठी. स्ट्राईक एंडला नदीम, नॉन स्ट्राईक एंडवरती आतिश नावाचा फलंदाज. ही जोडी मैदानात पाहायला मिळते मधल्या फळीतील स्वयंभू दक्षिण गावठण संघाची. आणि 2 षटकांचा खेळ समाप्त. अवघ्या 9 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात गोलंदाज वर्चस्व गाजवत आहेत प्रारंभीच्या षटकांमध्ये आणि तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू होतोय तो सुहास पवार याच्या गोलंदाजीने. पुन्हा एकदा सुरेख चेंडू उजव्या हाताच्या फलंदाजाला चेंडू बाहेर वळवण्यात यशस्वी ठरतोय. म्हणजे फलंदाजाचा प्रयत्न होता की ऑन साइडला खेळायचा, मात्र चेंडू ऑफ स्टंप वरती जातोय आणि सुरेख यष्टिरक्षण होतंय ते अजित मोहिते साई विजय कासाडे जांभूळवाडी संघाकडनं. पुन्हा एकदा सुरेख चेंडू त्याच पद्धतीचा एक अचूक टप्प्यावरची गोलंदाजी पाहायला मिळते. फलंदाजांना जखडूनच नव्हे तर संभाव्य एकेरी दुहेरी धावांपासून वंचित राहावं लागतंय ते स्वयंभू दक्षिण गावठण संघाच्या फलंदाजांना, म्हणजे आतिश त्याच्या जोडीला नदीम या 2 फलंदाजांना. पुन्हा एकदा सुरेख चेंडू म्हणावं लागेल. आता मात्र कुठेतरी ह्या मर्यादा ओलांडतोय तो गोलंदाज सुहास पवार. पंत त्याला सांगतायत की हा चेंडू अवांतर आहे. पंचांचा इशारा येतोय कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने अवांतर धावेचा आणि अवांतर धावेने सांघिक धावसंख्या डबल फिगर मध्ये पोहोचे ती 10 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. या सामन्यासाठी पंच म्हणून प्रतीक राऊत लांजा रत्नागिरीवरून, त्याचप्रमाणे प्रमोद ठाकूर गुढीपूर कुडाळवरनं हे 2 पंच पाहायला मिळतात. गोलंदाजीसाठी सुहास पवार डावखुळ्याचा फिरकीपटू सज्ज होतोय. तिसरं षटक प्रगतीपथावर पाहायला मिळतंय ते सुहास पवारच्या गोलंदाजीकडनं. सुरेख फटका निघतोय लॉंगांच्या दिशेने. पाहूया या चेंडूवरती काय होतंय. चेंडू सीमारेषा पार होतोय 6 धावांसाठी.
एका खराब चेंडूचा पुरेपूर फायदा उठवतोय तो फलंदाज. सांघिक धावसंख्या पोहोचते 16 धावा आणि ह्या एका मोठ्या फटक्यामुळे थोडीशी संजीवनी प्राप्त होते ती स्वयंभू दक्षिण गावठण संघाला. या स्पर्धेचं लाईव्ह प्रेक्षेपण केलं जात आहे ते सावंतवाडीचे सुपुत्र सन्मान श्री गौरवजी सावंत आणि या सिंधुदुर्गात पहिल्यांदा 3 कॅमेरे या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत ते सन्मान्य श्री संतोषजी पारकर. या स्पर्धेमध्ये सुरेख फटका आडव्या बॅटने मिड विकेटची सीमारेषा वेधतोय आणि प्रतिस्पर्धी संघाला धोक्याचा इशारा देतोय तो नदीम नावाचा फलंदाज. या सामन्यातील प्रारंभीची 3 षटकं म्हणजे निम्मा षटकांचा खेळ समाप्त होतोय. 22 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. उर्वरित 3 षटकांचा खेळ बाकी आणि 3 षटकांवरती सीमारेषेच्या बाहेर षटकाराचं संभाव्य झेलमध्ये जे प्रेक्षक रूपांतर करतील त्यांना सन्मान्य श्री हनुमंत तळेकर यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक पुरस्कृत केलेलं आहे. तरी निश्चितच प्रेक्षक या संधीचा पुरेपूर फायदा उठवतील ही अपेक्षा. हेलो, तो कुल मिलाकर 3 ओवर का खेल पूरा हो चुका है. यहां पर पहले बल्लेबाजी करते हुए शुभम 11 कासारडा गावठनवाड़ी की टीम ने रन बनवाए हैं. बाईस रन. थैंक यू विजय. कुल मिलाकर 3 ओवर का खेल पूरा हो चुका है. 22 रन 3 विकेटों के नुकसान के ऊपर. पहले बल्लेबाजी करते हुए स्वयंभू कासारडा गावठनवाड़ी की टीम साई विजय कासारडा जांबुलवाड़ी टीम के सामने मैदान के ऊपर मौजूद है आतिश और नदीम. दोनों भी बल्लेबाज काबिले तारीफ बल्लेबाजी करने के लिए माहिर माने जाते हैं. तो यहां पर बेहतरीन बल्लेबाजी होनी चाहिए 3 विकेटों के नुकसान के बाद. गेंदबाज के हाशियत से आशीष आगरकर, जिन्होंने मालवन के प्रतियोगिता के दौरान बेहतरीन गेंदबाजी का दायित्व निभाया था. कल आपने देखा है कई दर्शकों ने, तो आज उसी अंदाज में गेंदबाजी का दायित्व निभा पाते हुए कासारडा के इस मैदान के ऊपर पहली ओवर बेहतरीन डाली थी और उसी अंदाज में दूसरी ओवर डालने के लिए शुरुआत की है. कमेंट्री कक्ष की ओर से रफ्तार के साथ चले. मिड स्टिक के ऊपर गेंद थी, खेलना चाहते थे मिड विकेट के ऊपर से. गेंद और बल्ले का संपर्क नहीं हो सका. गेंद विकेट कीपर के दस्तानों पे चली गई बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान से. खास करके आशीष आगरकर बेहतरीन रफ्तार के साथ गेंद डालना पसंद करते हैं, लेकिन गेंद में रफ्तार लाने के प्रयास में लाइन से भटकते नहीं. वही तो उनकी खासियत है और उसी वजह से मैं कहना चाहूंगा उन्हीं की तरह गेंदबाजी करनी है तो संयम और कल्पकता दोहरानी होगी हर गेंदबाज को. उठाकर मारना चाहते थे, सर को टकराई थी गेंद, गली की जगह के ऊपर चली गई. शतरक्षक मौजूद है, पहली मोतबा फील्ड करना चाहते, तब तक लेग बाइज की हैसियत से 1 रन का इजाफा. 1 रन की सहायता से रनों में तब्दीली. 3 विकेटों के नुकसान के ऊपर 3 ओवर का खेल पूरा होने के बाद 23 रन. स्वयंभू 11 कासारडा गावठनवाड़ी की टीम कासारडा के मैदान के ऊपर पहले बल्लेबाजी करते हुए साई विजया कासारडा जांबुलवाड़ी टीम के सामने. आशीष आगरकर फिर एक मुतबा अपने रनिंग मार्क के ऊपर मौजूद. कल्पकता और संयम बरकरार रखते हुए
अभी तक गेंदबाजी उन्होंने की है उसी अंदाज में ये गेंद डालना पसंद करेंगे। मैदान के ऊपर स्ट्राइक के ऊपर मौजूद है अभिजीत पारी को आगे ले जाने के लिए नदीम, जिन्हें मुकाबला करना है आशीष की गेंद का। लेग स्टिक छोड़ती हुई गेंद थी, खेलना चाहते थे, कमर को टकराई थी। कुल मिलाकर यहां पर नदीम ने अभी तक 2 छक्के मुकम्मल करवाए हैं। उसी अंदाज में तीसरा छक्का मुकम्मल करवाने के इरादे से खेल चुके थे, लेकिन गेंद के लाइन के ऊपर आकर खेलने में नाकामयाबी और नतीजा आपके सामने। सीधी जाकर गेंद आशीष आगरकर की कमर को टकराई। गेंद निर्धाव काउंटिंग की गई, एक के बाद एक गेंद चली जा रही है और हर दर्शक की निगाहें हर गेंद के ऊपर, लेकिन तारीफ करनी होगी आशीष आगरकर की। फिर एक मुतबा रफ्तार के साथ चले नदीम को। नदीम ने आके आकर खेलने का प्रयास किया, नदीम ने इरादा स्पष्ट किया था आगे आकर खेलने का, और यही वजह थी कि आशीष आगरकर ने देखा परखा और बाद में हाफ पिच के ऊपर टिप्पा खाने के बाद गेंद को ऑफ स्ट्रिक के बाहर ले जाने में कामयाबी हासिल की, और यही वजह थी कि नाकामयाबी हासिल हुई नदीम को। गेंद चली गई बल्ले के ऊपर से और खास करके 24 रन का स्कोर कार्ड के ऊपर 24 रन दिखाई दे रहे हैं। 24 रन का फासला पूरा किया है 3 विकेटों के नुकसान के ऊपर। आगरकर फिर एक मुतबा गेंदबाजी की धुरा संभालेंगे। आज और कल बेहतरीन गेंदबाजी आगरकर के द्वारा देखने का मौका मिल रहा है। दिल्ली के रहने वाले हैं, लेकिन सिंधुदुर्ग स्तर में बेहतरीन क्रिकेट खेलते हुए ओवर के बाहर निकल चुके हैं। ऑफ स्ट्रिक के बाहर जाने वाली गेंद रॉकेट की तरह चली गई। बेहतरीन रफ्तार, बेहतरीन संयम, बेहतरीन कल्पकता, तीनों का मिलाप, और यही वजह थी हावी होकर खेलना पसंद करने वाले नदीम को खेलते हुए गेंद को मुश्किल साबित हुई। कुल मिलाकर चौथे ओवर का खेल पूरा हो चुका है। 4 ओवर का खेल पूरा होने के बाद 3 विकेटों के नुकसान के ऊपर 24 रन स्कोर कार्ड के ऊपर स्वयंभू कासारडे गावठनवाड़ी की टीम, स्वयंभू कासारडे गावठन की टीम साई विजय कासारडे जांबुलवाड़ी टीम के सामने। बेहतरीन सजाया हुआ यह माहौल क्रिकेट के लिए, हवा की रफ्तार मैदान के ऊपर से निकलती हुई और खूबसूरत माहौल के दौरान बेहतरीन क्रिकेट 2 बेहतरीन टीमों के बीच में खेला जा रहा है। खास करके पहली बल्लेबाजी कर रही है टीम अपने घरेलू मैदान के ऊपर घरेलू दर्शकों के सामने। टीम का नाम है स्वयंभू 11 कासारडे गावठन और क्षेत्रयू करने वाली टीम का नाम है साई विजया कासारडे जांबुलवाड़ी की टीम। आशीष आगरकर ने पहली ओवर डाली थी, 3 रन देकर उन्होंने विकेट 1 मुकम्मल करवाया था, और दूसरी ओवर अपने कोटे में की, यानी कि टीम की ओर से चौथी ओवर डालते हुए उन्होंने सिर्फ रन दिए हैं 2 और विकेट मुकम्मल करवाई है 1। कुल मिलाकर 4 ओवर का खेल पूरा हो चुका है। 24 रन 3 विकेटों के नुकसान के ऊपर। 4 षटकांच्या सांगतेनंतर 24 धावा प्रथम फलंदाजी करताना स्वयंभू 11 कासारडे संघ, स्वयंभू 11 कासारडे गावठनवाडीचा संघ। स्वयंभू 11 कासारडे गावठनचा संघ। अतिशय सुंदर असं सजवलेलं क्रिकेटसाठी मैदान, आणि या मैदानावरती 2 तुल्यबळ संघादरम्यान सामना खेळवला जात आहे। संघांची नाव आहेत, फलंदाजी करणाऱ्या संघाचं नाव आहे स्वयंभू 11 कासारडे गावठन आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचं नाव आहे साई विजया कासारडे जांभूळवाडी।
गौरव सावंत यांच्या वतीनं या ठिकाणी चित्रीकरण केलं जात आहे आणि सिंधुदुर्गाच्या इतिहासात प्रथमच 3 कॅमेरा चित्रित करण्यासाठी वापरले जात आहेत। अतिशय सुंदर संयोग गौरव सावंत यांचा या स्पर्धेच्या दरम्यान आपल्याला लाभलेला आहे आणि त्यामुळे प्रत्येक क्रीडा रसिक आपल्या घरात बसून कासारड्याच्या मैदानावरती 2 तुल्यबळ संघामध्ये जे क्रिकेट खेळलं जात आहे त्याचा आनंद लुटताना दिसत आहेत। त्याचं सौजन्य गौरव सावंत यांना दिलं पाहिजे। ऑप्टिकच्या बाहेरचा चेंडू, भरकटलेला चेंडू बॅटच्या मधोमध घेऊन लॉंगॉनच्या दिशेनं खेळून काढलेला। मिडॉनला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित होता आणि त्यांनी फील्ड करण्याचा प्रयत्न केला, तोपर्यंत धावांचं पाठबळ या ठिकाणी लाभलं आणि निश्चितच 2 धावांनिशी धावा फलकावरती लागल्या आणि पंचांनी नो बॉल घोषित केला। एकंदरीत धावा फलकावरती लागल्या त्या 27 3 गड्यांच्या मोबदल्यात 4 षटकांच्या सांगतेनंतर। गोलंदाजीमध्ये परिवर्तन, फिरोज शेख गोलंदाजी करण्यासाठी पाचारण करण्यात आलाय। पहिला चेंडू त्यांनी टाकलाय म्हणजे या षटकातील दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज। नदीम आणि आतिश मैदानावरती अप्रतिम फलंदाजीचा दर्जा सिद्ध करताना पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी संयम आणि कल्पकता दुहेरी संगम साधावा लागेल, परंतु ऑफस्टिकच्या बाहेर भरकटलेला चेंडू बॅटच्या मधोमध घेऊन खेळून काढला। लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक सीमारेषेवरून येऊन फील्ड करतो, तोपर्यंत फलंदाजाकडे 2 धावा धावून पूर्ण करण्याचा वेळ होता आणि मध्यंतरीच्या काळात या ठिकाणी पंचांनी नो बॉल सुद्धा घोषित केला, म्हणजे एकंदरीत 3 धावा आणि 3 धावांनिशी धावसंख्या पुढे सरसावली। 29 धावा फलकावरती, 30 धावा फलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात। मित्रांनो, अतिशय सुंदर असं दर्जेदार समालोचन या ठिकाणी प्रदीप देऊलकर मालवण, श्याम वाक्कर मालवण, काका मात्रे रायगड अलिबाग आणि मी स्वतः राजा सामान कुडाळ नेरूर मैदानावरती जे काही रंगतदार क्रिकेटची खेळी खेळली जात आहे त्याचं उगवत्या शैलीत विश्लेषण करताना आम्ही दिसतो आहोत आणि स्कोररचं योगदान आम्हाला लाभत आलेलं आहे ते लांजा तालुक्याचे सुपुत्र ज्यांचं नाव आहे प्रवीण लिंगायत। मित्र हो, कला क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रात कुठला माणूस कुठे राहतो त्याहीपेक्षा कर्तबगारी महत्त्वाची असते, कारण जो माणूस कर्तबगारीचा चेक वटवताना आपल्याला नजरेसमोर पाहायला मिळतो, कुतूहलानं त्याचं या ठिकाणी कुतूहलानं त्याच्याबद्दल बोललं जातं आणि मित्रांनो निश्चितच तो त्याचा सबळ दावेदार असतो। विनोद पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज। एका धावेसाठी दोन्ही फलंदाजांनी अप्रतिम संयम राखत 1 धाव धावून पूर्ण केली। एका धावेनिशी धावसंख्या पुढे सरसावली। धावा फलकावरती लागल्यात 31 3 गड्यांच्या मोबदल्यात। प्रथम फलंदाजी करताना स्वयंभू 11 कासारडे गावठण संघ। फिरोजचा हा चेंडू बॅटच्या मधोमध घेऊन वादळी फलंदाजी, घणाघाती फलंदाजी, अप्रतिम फुटवर्क, अप्रतिम टायमिंगचा मिलाप साधत मिड विकेटच्या थँक्यू डीजे। लागोपाठच्या क्रमवारी 3 चेंडूवरती षटकार मारण्यात फलंदाज नदीम किंवा आतिश यश संपादन करून गेला तर 300 रुपयांचं 500 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी आले आहे। बक्षीस दात्याचं नाव आहे अभिमन्यू पाताडे। पंच चेंडूची मागणी करतायत, नियोजन मंडळाचे सदस्य थोड्या वेळातच चेंडू सुपूर्द करतील मैदानावरती। पंच चेंडूच्या प्रतीक्षेमध्ये।
G2V2 कासारडे आणि रणझुंजार वैभववाडी या संघादरम्यान पुढचा सामना खेळवला जाईल। दोन्ही संघाच्या कर्णधारांनी या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचं आहे। क्षेत्ररक्षक पंचांशी हितगुज करताना दिसतायत। स्पर्धेच्या नियमावलीप्रमाणे पंच जो निर्णय देतील तो अंतिम निर्णय राहणार आहे। त्या अनुषंगाने क्रिकेट खेळणं गरजेचं आणि खेळाडू वृत्ती दाखवून क्रिकेटचा सामना या ठिकाणी खेळवला जात आहे। त्यामध्ये कुठेही गालबोट लागू नये याची काळजी प्रत्येक खेळाडूंनी घ्यायची आहे, कारण दर्जा म्हणजे काय त्याचं प्रात्यक्षिक पंचांकडून वारंवार या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळालं आणि म्हणूनच मित्रांनो पंचांची वाह करताना शब्द सुद्धा अपुरे पडतायत। पुन्हा एकदा फिरोज गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय कॉमेंट्री कक्षाच्या दिशेनं। फिरोजचा हा चेंडू ऑफस्ट्रिकच्या बाहेरच्या दिशेने जाताना खेळताना प्रयत्न केला होता। चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होऊ शकला नाही। चेंडू विसावला यष्टीरक्षकाच्या हातात। निर्धाव चेंडू गणला गेला। एकंदरीत धावसंख्या फलकावरती आहे 37। 3 गड्यांच्या मोबदल्यात 4 षटकांच्या सांगतेनंतर लेगस्टिकवरचा चेंडू आणि दुधा मनस्थितीमध्ये खेळण्याचा मानस त्रिफळा चितवून फलंदाज माघारी परततोय। 4थ्या गड्याच्या मोबदल्यात डीजे। त्रिफळा चोन माघारी परतणारा फलंदाजाचं नाव होतं अमित नाईक। त्याची जागा घेण्यासाठी नवोदित फलंदाज मैदानावरती जातोय। त्या फलंदाजाचं नाव आहे चंदन नाईक। चंदन नाईक सुद्धा घणाघाती फलंदाजी करण्यासाठी टेनिस क्रिकेट जगतात माहीर मानला जातो आणि त्याच्या लौकिकाला साजेशी अशी तो फलंदाजी करू शकला तर निश्चितच आपल्या संघाला दबावाच्या स्थितीतून बाहेर काढण्यात तो यश संपादन करू शकतो। कारण एका बाजूने नदीम अप्रतिम अशी फलंदाजी या ठिकाणी नदीमच्या बॅटमधून पाहायला मिळते। 4 फलंदाज माघारी परतलेत। 5वं षटक प्रगती पथावरती आणि गोलंदाजाचं नाव आहे फिरोज। या षटकातील 4 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय, म्हणजे 2 चेंडू टाकायचे शिल्लक। फिरोजचा हा चेंडू मधल्या यष्टीवरचा चेंडू मिड विकेटच्या डोक्यावरून खेळून काढण्याचा मानस। चेंडू आणि बॅटचा संपर्क होऊ शकला नाही। चेंडू विसावला यष्टीरक्षकाच्या हातात। निर्धाव चेंडू गणला गेला। आता मात्र या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि त्यावरती फलंदाज मात्र प्रयत्न करेल 6 किंवा 4 धावा फलकावरती लावण्याच्या। उचली घेतलेला चेंडू खेळण्याचा मानस होता आणि या ठिकाणी पंचांनी मात्र स्वैर चेंडू घोषित केला। अतिरिक्त धावेनिशी धावसंख्या पुढे सरसावली। 4 गड्यांच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी करताना स्वयंभू 11 कासारडे गोठण संघ। स्वयंभू 11 कासारडे गावठण संघ साई विजया कासारडे संघाच्या समोर। स्वैर चेंडू दोन्ही हात समांतर राखून स्वैर चेंडू घोषित केला। अतिरिक्त धावेनिशी धावसंख्या पुढे सरसावली। एकंदरी या षटकामध्ये लागोपाठच्या क्रमवारीतील 2 चेंडू स्वैर घोषित करण्यात आले, म्हणजे 2 चेंडू वाढले आणि मित्रांनो 2 धावा फलकावरती लागल्या। लेगस्टिकवरून चेंडू विसावला यष्टीरक्षकाच्या हातात आणि 5व्या षटकाची सांगता झाली। आता मात्र शेवटच्या षटकातील 6 चेंडूंचा खेळ बाकी आणि या 6 चेंडूवरती घणाघाती फलंदाजी अपेक्षित आहे। जितक्या धावा होतील संघाला विजयी पथावरती नेण्यासाठी त्या धावा निर्णायक ठरतील हे मात्र निश्चित। डीजे। चार गड्यांच्या मोबदल्यात 39 धावा फलकावरती। स्वयंभू 11 कासारडे
गावठणचा संघ प्रथम फलंदाजी करताना साई विजया कासारडे जांभूळवाडी संघाच्या समोर. मित्रांनो आत्ता बरोबर नाव विचारून घेतलं, कारण मित्रांनो धचा मा झाला आणि इतिहास घडला, त्यामुळे गोटण आहे की गावठण आहे ते विचारावं लागलं, कारण मराठी भाषा वळवावी तशी वळते. परंतु मित्रांनो ज्यांना मी विचारलं त्यांनी योग्य रीतीनं सांगितलं की त्या संघाचं नाव आहे स्वयंभू 11 कासारडे गावठण संघ. शेवटच्या षटकातील 6 चेंडूंचा खेळ बाकी आणि या 6 चेंडूंवरती षटकार चौकारांची आतषबाजी अपेक्षित आहे आणि त्या अनुषंगानं फलंदाजी बहरात आली तर निश्चितच आक्रमक शैलीदार अशी फलंदाजी या ठिकाणी पाहण्याचा योग जुळून येईल मैदानावर उपस्थित असलेल्या क्रीडा रसिकांना. गोलंदाजाचं नाव आहे जयदीप. मिडविकेटच्या दिशेनं टोलावून काढलेला चेंडू एक धाव निश्चितच एका धावेनिशी धावसंख्या पुढे सरसावली. ओव्हरथ्रोच्या स्वरूपात पुन्हा एक धाव घेण्याचा मानस आणि ओव्हरथ्रोच्या स्वरूपात एक धाव, एकंदरीत 2 धावा फलकावरती आणि या 2 धावानिशी धावसंख्या पुढे सरसावली. 41 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाज जयदीप पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू बॅटच्या मधोमध घेऊन मिडविकेटच्या डोक्यावरून खेळून काढलेला चेंडू. पंच अजून निर्णय देत नाही आहेत, परंतु पंचांनी त्या ठिकाणी पाहिलं आणि दोन्ही हा समांतर राखून 6 धावा घोषित केल्या. थँक्यू डीजे. नदीमच्या बॅटमधून निघालेला खणखणीत तिसरा षटकार. एकंदरीत या ठिकाणी धावा फलकावरती लागतायत त्या 47 4 गड्यांच्या मोबदल्यात. जयदीपचा हा चेंडू खेळण्याचा मानस होता आणि या ठिकाणी मात्र फलंदाज माघारी परततोय तो नदीम त्रिफळाचित होऊन. थँक्यू डीजे. नदीमनं 14 चेंडूंचा सामना केला आणि 27 धावांची घणाघाती फलंदाजी केली. त्या 27 धावांमध्ये 3 षटकार त्या ठिकाणी खणखणीत आपल्याला पाहायला मिळाले. टेनिस क्रिकेट जगतात काही असे आक्रमक शैलीदार असे फलंदाज आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात. गोवा राज्यातून अनेक वेळा वादळी खेळी खेळणारे फलंदाज आपण अनेक संघांमध्ये पाहिलेले आहेत, कारण टेनिस क्रिकेट जगतातील सातत्यता राखण्यात गोवा संघाचे खेळाडू सातत्याने कमालीचं यश संपादन करताना दिसत आहेत आणि त्यामुळे निश्चितच त्यांचा संघ ज्यावेळी खेळण्यासाठी उतरतो रसिकांमध्ये उत्स्फूर्त आणि उदंड असा प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतो. लॉंगॉनच्या दिशेनं खेळून काढलेला चेंडू निश्चितच एका धावेत रूपांतर, एका धावेनिशी धावसंख्या पुढे सरसावली आहे. 5 गड्यांच्या मोबदल्यात 48 धावा फलकावरती. स्पर्धेचा शेवटचा दिवस, गर्दीचा उच्चांक संध्याकाळच्या सदरात आपल्याला पाहायला मिळेल असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. जयदीप पुन्हा एकदा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. अप्रतिम यष्टीरक्षणाचं योगदान या ठिकाणी पाहायला मिळालं आणि म्हणूनच चेंडू निर्धाव गेला, कारण मर्यादित षटकांच्या सामन्यामध्ये यष्टीरक्षकाची भूमिका प्रामुख्याने गणली गेली आहे. ज्या संघाच्या वतीनं दर्जा सिद्ध करणारं यष्टीरक्षण होतं त्यावेळी गोलंदाजाचा हुरूप वाढतो आणि तदनंतर गोलंदाज आपलं प्रभुत्व सिद्ध करतो फलंदाजावरती. आणि त्या बाबतीत मात्र आतापर्यंत शेवटच्या षटकात गोलंदाजी करणाऱ्या जयदीपची दाद दिली पाहिजे, कारण अप्रतिम टिचून गोलंदाजी म्हणतात त्याचं प्रात्यक्षिक या ठिकाणी घडवताना तो दिसतोय. एका धावेत रूपांतर, मिडविकेटच्या दिशेनं खेळून काढलेला चेंडू, अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा दर्जा
आणि त्यामुळेच फलंदाज दुसरी धाव घेण्याच्या नादात भरकटला आणि धावचीत होऊन त्याला माघारी परतावं लागलं. एकंदरीत 6 षटकांच्या खेळाची सांगता झाली आहे, म्हणजे पहिल्या इनिंगच्या खेळाची सांगता झाली आहे आणि पहिल्या इनिंगच्या खेळाची सांगता झाल्यानंतर 6 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या फलकावरती लागते ती 49. मित्रांनो, स्वयंभू कासार्डे गावठण संघानं 49 धावा फलकावरती लावल्यात, म्हणजे 50 धावांचं ध्येय गाठायचं आहे साई विजया कासार्डे जांभूळवाडी संघाला. आणि तो पाठलाग कशा प्रकारे या ठिकाणी साई विजया कासार्डे जांभूळवाडीचा संघ करतो त्याचं आपल्या उगवत्या शैलीत विश्लेषण करण्यासाठी कॉमेंटेटर या नात्यानं आपल्यासमोर येत आहेत. सन्माननीय रायगड अलिबागचे सुपुत्र आणि सिंधुदुर्गात पाहुणे कॉमेंटेटर म्हणून असलेले मी त्यांचं कॉमेंट्री कक्षात पुन्हा एकदा स्वागत करतो आणि पुढची दुरा सुपूर्द करतो. सन्माननीय पाताडे, ह्या दोघांचं मैत्रीचं अतूट नातं आणि त्यामुळेच मित्रांनो या ठिकाणी G2V2 कासार्डे असं नामकरण या ठिकाणी करण्यात आलं आहे. G2 गुरुदास परब आणि V2 विकास पाताडे. G2 गुरुराज परब आणि गुरुनाथ पाताडे आणि V2 विकास पाताडे आणि विद्याधर नकाशे. एकदा तुम्ही सातबारा दिला ना की धडे वाटप करायला काहीच हरकत नाही. त्यामुळे पुन्हा एकदा विचारून घेतलं आणि त्यानंतर या ठिकाणी ती संकल्पना मांडण्याचा मी प्रयत्न केला. हॅलो, या ठिकाणी सामन्याचं चित्रीकरण करण्यात येत आहे आणि स्क्रीनवरती आपल्याला ज्या मान्यवरांच्या कक्षात जे मान्यवर या ठिकाणी आपल्याला आजच्या सामन्यानिमित्तानं लाभलेले आहेत त्या आदरणीय मान्यवर या ठिकाणी आपल्याला साईट स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी उत्स्फूर्त आणि उदंड असा प्रतिसाद देताना मैदानावरती खेळणाऱ्या संघाच्या खेळाडूंना आणि त्यामुळेच प्रेरित झालेले खेळाडू आपला दर्जा वारंवार सिद्ध करताना दिसत आहेत आणि त्याचं संपूर्ण श्रेय मी देतो आहे. चित्रीकरण करणारे आमचे नाव आहे त्यांचं गौरव सावंत. हे नोकरी व्यवसायानिमित्त मुंबईला स्थायिक आहेत परंतु आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्याचे सुपुत्र आहेत. पुढचं सामन्याचं म्हणजे विनिंगचं विश्लेषण आपल्या उगवत्या शैलीत मराठीमध्ये येत आहेत काका मात्रे. हॅलो, G2V2 कासार्डे संघनायक, रणझुंजार वैभववाडी संघनायक, आपण त्वरित नाणेफेकीसाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. G2V2 कासार्डे संघनायक आणि रणझुंजार वैभववाडी संघनायक, आपण त्वरित प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. या सामन्याची नाणेफेक करतील कासार्डे गावचे प्रथम नागरिक तानवडे साहेब यांच्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक संपन्न होते आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. एक आमच्या चालक मालक यांना विनंती आहे की एक 4 व्हीलर आहे MH04 BN 9315 ही मारुती कार आहे. कृपया जाण्याच्या रस्त्यावर बरोबर आपण पार्किंग केलेले आहे त्यामुळे आमच्या येणाऱ्या पाहुण्यांना आणि त्याचबरोबर आमच्या प्रेक्षकांना अडथळा निर्माण होतो आहे. कृपया विनंती आहे या गाडीचे चालक मालक कोणी असाल कृपया त्वरित आपण तिथे जाऊन आपली गाडी तिथून थोडीशी दूर करा ही नम्र विनंती. हॅलो, G2V2 कासार्डे संघनायक रणझुंजार वैभववाडी, तुम्हाला फायनल कॉल आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये त्वरित यायचं आहे नाणेफेकीसाठी. दुसरा सामना होईल उपांत्य फेरीचा संतोष पारकर मित्रमंडळ कासार्डे आयोजित भव्यदिव्य खुल्या टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेचा या सामन्यानंतरचा दुसरा उपांत्य फेरीचा सामना सज्ज होईल. स्पर्धेच्या ठिकाणी उद्योजक गुरु सावंत यांचं आगमन झालंय. त्यांचं देखील संतोष पारकर मित्रमंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. रणझुंजार वैभववाडी G2V2 कासार्डे असा यानंतरचा दुसरा उपांत्य फेरीचा सामना आपल्या सेवेसाठी सज्ज होईल. तत्पूर्वी आपण आनंद घेणार आहोत स्वयंभू कासार्डे दक्षिण गावठण बनाम साई विजया स्पोर्ट कासार्डे जांभूळवाडी असा पहिला उपांत्य फेरीचा सामना या ठिकाणी आपण पाहतोय मैदानावर. धन्यवाद अमोल जमदाडे सर. अर्थातच कासार्डेचा एक सुंदर गोड आवाज तुम्ही हिंदी आणि मराठीतून ऐकलात. मी या स्पर्धेचा मराठी समालोचक काका मात्रे
अलिबाग रायगड. दुपारच्या सत्रामध्ये उपस्थित सर्व मान्यवर, सर्व क्रिकेट रसिक आणि खेळाडूंच्या उपांत्य फेरीची पहिली लढत जी स्वयंभू दक्षिण गावठाण विरुद्ध साई विजया जांभूळवाडी या कासारडेच्या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत. पहिला चेंडू या षटकातला, पहिला चेंडू शरीराला स्पर्श करतोय. चेंडू आपण पाहता स्लिप पॉईंटच्या दिशेने गेला. एक धाव पहिली वेगाने येते, एका धावेने सुरुवात होते. स्वयंभू दक्षिण गावठाण या संघाने 6 गडी बाद 49 धावा जमवल्यात. 50 धावांचं लक्ष ठेवलंय. 6 षटकांचा सामना आणि 50 धावांचं लक्ष प्रत्येक षटकामध्ये तुम्ही पाहिलात तर साधारणतः 8.33च्या सरासरी धावसंख्येची गरज आहे. पहिले षटक घेऊन गोलंदाज येतोय, गोलंदाज संदेश आणि समोर मात्र फलंदाज थॉमस, डायस आणि अजित नॉस्ट्रेक एनला. तर संदेश हा गोवा पोलीसचा अर्थातच कर्मचारी, पण ज्याने क्रिकेटसाठी देखील चांगलं योगदान देण्याकडे आज तुम्ही जर पाहिलं तर संपूर्ण कोकणामध्ये क्रिकेट, कबड्डी या क्षेत्रामधून अनेक असे खेळाडू आहेत ज्यांना पोलीस क्षेत्रामध्ये खूप चांगल्या पगाराच्या आणि त्याचबरोबर नोकऱ्या या ठिकाणी उपलब्ध आहेत. आणि अर्थातच लेगबाईचा इशारा पंचांचा. 1 धावेचं योगदान मिळते. धावांचं खातं उघडलं गेलं ते अर्थातच साई विजया जांभूळवाडी कासाडे संघाचे, ज्याच्यामध्ये मुंबईचे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात. तर स्वयंभू दक्षिण गावठाण या संघामध्ये मात्र अर्थातच गोव्याचे खेळाडू. MH04 DN 9315 चालक मालक यांना विनंती आहे ती जरा गाडी बाजूला करा. येणाऱ्या पाहुण्यांना आणि त्याचबरोबर आमच्या प्रेक्षकांना अडथळा निर्माण होतोय. चालक मालक आपण लक्ष द्या. MH04 DN 9315 दरम्यान या ठिकाणी मात्र चेंडू पाहुणा पण सुरेखची इथे चेंडूची क्षेत्ररक्षण केलं गेलं. चेंडू जातोय तो अर्थातच यावेळी डीप एक्स्ट्रा शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला. इथे 1 धावेचं योगदान मिळालं. 1 धाव. फलंदाज अर्थातच या ठिकाणी एका धावेने थॉमस आपलं खातं उघडतोय. एकूण धावसंख्या धाव आपल्या कव्हर. बिन बाद 2 पहिले षटक मार्गस्थ मैदानामध्ये गोलंदाज संदेश गोवा संघाचं प्रतिनिधित्व करणारा हा खेळाडू अर्थातच पोलीस खात्यामध्ये सुंदर योगदान देतो. या ठिकाणी मात्र उजव्या बाहेर चेंडू पाहिलं, गुड लेग स्पॉटवर चेंडू टप्पा पडला आणि फलंदाज मात्र पूर्णपणे या ठिकाणी बीट झाला. उरलेलं काम यष्टेषक म्हणत आहे. पहिलं षटक पॉवर बेचं 7 क्षेत्ररक्षक, गोलंदाज यष्टेषक, 9 खेळाडू 30 या सर्कलमध्ये. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट अर्थात गली, शॉर्ट पॉईंट, शॉर्ट कव्हर आणि एक मिड ऑफ रचना पंचांच्या डावीकडून. डाव्या हाताने इथे मात्र अप्पर कटचा फटका तुम्हाला पाहायला मिळतो. चेंडू जातोय डीप पॉईंट क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू जाणार तोपर्यंत अर्थात संजुनी चौकार 4 धावा. हॅलो, धन्यवाद, थँक्यू डीजे. नाणेफेक या ठिकाणी संपन्न झाली. यानंतरच्या होणाऱ्या उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्याची कासाटे गावचे प्रथम नागरिक तानवडे साहेबांचे शुभ हस्ते संपन्न झाली. नाणेफेकीचा कौल लागतोय रणझुंजार वैभववाडी संघाच्या बाजूने. नाणेफेक जिंकून तुम्ही काय स्वीकारताय? फिल्डिंग करतो. नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारतोय अर्थातच रणझुंजार वैभववाडीचा संघ. तुमची या सामन्यात काय रणनीती आहे? आम्ही कमीत कमी रनमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. 45 ते 50 रन. 45 ते 50 धावांपर्यंत आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू बलाढ्य असलेल्या G2V2 संघाला, असं सांगतोय रणझुंजार वैभववाडी संघाचा संघनायक. धन्यवाद. आपण वळूयात G2V2 संघाच्या संघनायकाकडे. प्रथमेश उर्फ नाना पवार आमच्यासोबत जोडला जातोय. प्रथमेश, जर तुम्ही नाणेफेक जिंकला असता तर प्रथमतः काय स्वीकारलं असतं या मोठ्या सामन्यामध्ये? आम्ही फलंदाजीच करणार होतो. नाणेफेक जिंकून आम्ही फलंदाजी करणार होतो असं सांगतोय प्रथमेश पवार. तुम्हाला जे पाहिजे होतं तेच तुम्हाला मिळालं? हो हो. तुझ्या संघामध्ये आज उस्मान पटेल नाही आहे, तर त्याचा तुमच्या खेळावरती परिणाम होईल की तुमच्यामध्ये कोणता नवीन खेळाडू ॲड झाला आहे आजच्या या मोठ्या सामन्यासाठी? नाही, तसं टीममध्ये तर चेंज नाही. उस्मान नाही आहे तर फरक तर पडणार, पण बाकीही प्लेयर्स चांगले आहेत. सो त्या लोकांना पण ऑपॉर्च्युनिटी आहे ते चांगला खेळ दाखवायचं आणि लोकांना एंटरटेन करण्यासाठी. तू नेहमीप्रमाणे प्रथमतः फलंदाजीसाठी येशील का वन डाऊनच्या स्वरूपात फलंदाजी करशील? बघू आता टीम मॅनेजमेंट काय डिसाईड करतं त्याच्यावर आहे. तुम्ही किती धावा जमवण्याचा सुरुवातीला प्रयत्न कराल? तुमच्या डोळ्यासमोर काय टार्गेट असेल की 6 षटकांमध्ये किती धावा जमवल्या पाहिजेत, त्याचा डिफेन्स तुमचे गोलंदाज करू शकतील? विकेट जशी खेळते त्या ह्याच्याने 55 ते 60 धावा झाल्या तर जरा चांगली मॅच होईल. 55 ते 60 धावा झाल्या तर निश्चितच. तसा तुला एक प्रश्न विचारतो. स्टीवाची ज्यावेळेला इंटरव्ह्यू चालू होती त्यावेळेला पत्रकाराने विचारलं की जर तुला सामना वाचवायचा आहे तर तू कोणत्या फलंदाजासाठी निवड करशील? त्यावेळी स्टीवाने सांगितलं होतं, ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार, की मी राहुल द्रविडची निवड करेन जर मला सामना वाचवायचा असेल. जर शेवटच्या षटकात तुम्हाला जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता असतील तर तुझ्यामध्ये कोणता फलंदाज हा तुझ्यासाठी मैदानात असला पाहिजे?
उमर खान एक आहे, त्याच्यात कॅपॅसिटी आहे ह्या शेवटच्या स्लॉग ओव्हर्समध्ये चांगली बॅटिंग करण्याची. अमोल दुबे आहे, हे 2 बॅट्समन खूप चांगले आहेत. तर अमोल दुबे आणि उमर खान, ज्याला खानों के खान म्हटलं जातं, तो या ठिकाणी आकाश तारेकरच्या एकंदरीत फलंदाजीविषयी तू काय सांगशील? थोडासा आउट ऑफ फॉर्म वाटतोय या पूर्ण मालिकेमध्ये. नाही, चांगला बॅट्समन आहे. फॉर्म असा नसतो, कसं आहे आता रोज मॅचेस खेळले जातात, त्याच्यामुळे आठवड्यातनं 2 दिवस आपले असतात, कधी नसतात, त्यामुळे असंही असू शकतं की त्या टुर्नामेंटला दिवस नसेल, पण तो यंदाच्या सीझनमध्ये त्यांनी चांगली बॅटिंग केली आहे, तर पुढच्या टुर्नामेंटला करेल तो चांगली बॅटिंग. धन्यवाद. प्रथमेश पवार सांगतोय क्लास इज परमनंट अँड फॉर्म इज टेम्पररी असं म्हटलं जातं. तर पुन्हा एकदा ओळखूया आपण. ओव्हर टू काका म्हात्रे सर. धन्यवाद. धन्यवाद अमोल जमदाडे सर. तर इथे मात्र एक फलंदाज देखील बाद झाला, पहिला धक्का बसला. या दरम्यान मात्र एक पुन्हा एकदा आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी एक विशेष विनंती आहे. MH049315 मारुती गाडी या ठिकाणी आहेत, जिथे न्यू राधाकृष्ण स्टील फर्निचरच्या तिथे सर्वच गाड्या पार्किंग करण्यात आल्या. मात्र ही गाडी आपण काढायची आहे, अन्यथा आमचे स्वयंसेवक आणि या ठिकाणी जातील आणि हवा काढतील चाकांची आणि तुम्हाला मात्र दिक्कत निर्माण होईल. ही तुम्हाला नम्र विनंती आहे. आमच्या लाडके प्रेक्षक, ज्या प्रेक्षकांनी या क्रिकेटवर मायबाप प्रेक्षकांनी प्रेम केलं आहे, यांची गाडी MH04 DN 9315 मारुतीचे चालक मालक आपण कृपया तिथे जा आणि आपली गाडी बाजूला करा. धन्यवाद. तर वळूया आपण मैदानाकडे. पहिला फलंदाज या ठिकाणी बाद झाला. धावसंख्या धावपलकर येऊन पोहोचली ती फक्त आणि फक्त 8 धावा आणि पहिला फलंदाज मैदानातून गमावला तो थॉमस डाईस, ज्याने 2 धावांचं योगदान दिलं. नवीन फलंदाज मैदानात येतोय सुनील. नवीन फलंदाज सुनील. इथे मात्र फलंदाज खेळण्यासाठी तयार आहे तो गोलंदाज विकी. याला पहिलं यश मिळालं होतं. इथे मात्र सरळ बॅटने चेंडू खेळला गेला. पाहता चेंडूला थोडंसं क्रॉस बॅटेड केलं. चेंडू गेला तो कव्हर क्षेत्रामध्ये आणि इथे 1 धावेचं योगदान मिळते. एकूण धावसंख्येत वाढ होते ती 9. 50 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग इथे करतोय. अर्थातच खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये साई विजय कासारडे अर्थात जांभूळपाडी संघ याला संघाला 50 धावांचं लक्ष समोर आहे. डावखरा फलंदाज समोर येतोय. फलंदाज सुनील आणि गोलंदाज मात्र विकी. पॉवरप्लेचं दुसरे षटक या ठिकाणी पाहता 2 क्षेत्ररक्षक 30 शॉट सर्कलच्या बाहेर, तर अर्थात 3 इथे मात्र 7 क्षेत्ररक्षक गोलंदाज ज्येष्ठरक्षक 9 खेळाडू 30 शॉट सर्कलमध्ये. डावखरे फलंदाज आहेत. डावखरे फलंदाज क्रिकेटमध्ये आक्रमक फलंदाज मानले जातात आणि जिथे डावखोरा फलंदाज आणि उजव्या हाताने फलंदाजी करणारा फलंदाज असतो तेव्हा तारेवरची कसरत अर्थात क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला करावी लागते. अर्थात हे तारेवरची कसरत स्वयंभू दक्षिण गावठाण जिथे गोव्याचा संघ खेळाडूंचा भरणा असलेला संघ इथे करतोय. वर या मैदानाकडे पंच विकी गोलंदाज पंचांच्या डावीकडून यावी सज्ज आणि समोर मात्र फलंदाज सुनील या ठिकाणी मात्र पहा चेंडू अपेक्षेपेक्षा जास्त वळला, कारण इन स्विंग आणि आउट स्विंग याच्यात सोयरीचा इशारा येतोय. चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. 1 धाव सोयरीच्या माध्यमात येते आणि या एका धावेच्या माध्यमातून साई विजया कासारडे संघ अर्थात जांभूळवाडी या संघाची धावसंख्या दुहेरी अंकात जाऊन पोहोचते 10च्या घरामध्ये. 41 धावांची गरज आहे. दुसरे षटक मार्गस्थ मैदानामध्ये. क्रिकेटचं कुरुक्षेत्र, चेंडूफळीचं युद्ध. सुंदर चेंडू पहा फलंदाजाच्या पुढ्यामध्ये चेंडू फेकला. चेंडूला पुन्हा एकदा आउटस्विंग ही जी लिलियाची कामगिरी तुम्हाला पाहायला मिळते गोलंदाजामध्ये टेनिस विश्वामध्ये. कारण टेनिस विश्व आता मात्र पुढे खूप सरकलं, कारण आखाती देशांचे दौरे करणारे महाराष्ट्रातील अनेक खेळाडू आपण पाहायला मिळतात आणि गोलंदाजीमध्ये देखील इथे अतिशय सुंदर अर्थातच योगदान देण्याचा प्रयत्न टेनिस विश्वामधले प्रत्येक गोलंदाज करताना पाहायला मिळतात. मगाची चेंडू थोडासा बाहेर निघाला होता, स्वैर आला, पण यावी चेंडू थोडासा आतमध्ये आणला आणि फलंदाज मात्र पूर्णपणे बीट झाला तो अर्थात सुनील चव्हाण. सुनील चावरी डावखरा फलंदाज. पुन्हा एकदा विकी. डाव्या यष्टीच्या दिशेने आले चेंडू या ठिकाणी मात्र हुक केला गेलाय. चेंडू आपण पाहताय लॉंग लेग क्षेत्रामध्ये जातोय, क्षेत्रक्षक चेंडूवर येतोय आणि इथे मात्र सहजगत्या धावा येतात 2. चांगल्या फटक्याचं रूपांतर चांगल्या क्षेत्रक्षणात देखील पाहायला मिळालं आणि 2 धावांचं योगदान सुनील चावरी. एकूण धावसंख्या धावपलकावर जाऊन पोहोचते 12. आपलं धावांचं खातं देखील ते या ठिकाणी उघडतोय 2 या धावसंख्येने. अर्थात त्याची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोहोचते 3. 12 धावा धावपलकावर. 50 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग. 30 धावांची अजून एक गरज आहे. क्षेत्रक्षणात बदल केला जातोय.
इथे जर तुम्ही पाहिलं तर अर्थात एक शॉर्ट थर्डमॅन तैनात केला आहे, शॉर्ट पॉईंट आहे, शॉर्ट कवर, एक शॉर्ट वायडिश मिड ऑफ आणि एक मिड ऑफ ही रचना ऑफसाईडला केली गेली आहे. ऑनसाईडला शॉर्ट फाईन लेग आहे. एक क्षेत्ररक्षक तुम्ही पाहताय ते अर्थात लॉंग लेग, डीप लॉंग लेग, एक डीप मिड विकेट आणि अर्थात मिड ऑन विकी. 7-8 पॉईंट जर पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी मात्र आपण पाहिलात. निश्चित हा झेल सुटतोय कारण बॅटला स्पर्श केला गेला होता. इथे ओव्हरथ्रो आणि नक्कीच इथे धावांचं योगदान मिळते आणि 2 धावांचं रूपांतर तिसऱ्या धावडी करण्याचा प्रयत्न. तिसरी धाव देखील पूर्ण होतोय. पहा सुरेख रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी मिळते 3 धावा. वेस्ट इंडिज संघाचा अर्थात फलंदाज ज्याने कधी 13,000 धावा या धावफलकावर नोंदवल्या, 3 धावा कधी पूर्ण केल्या गेल्या नाहीत क्रिस गेल. तर इथे मात्र 3 धावा सहजगत्या मिळतात. 3 धावांचं योगदान मिळते. दुष्काळात 13वा महिना असं नेहमी म्हटलं जातं कारण जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा अतिरिक्त मिळाल्या आणि 3 धावा संघाला घेऊन जातात 15च्या घरामध्ये. 15 धावा धावफलकर येतात. चांगलं क्रिकेट, चांगली खेळपट्टी, तितकं सुंदर आयोजन आणि प्रेक्षकांची, रसिक प्रेक्षकांची आज रविवार सुट्टीच्या दिवशी, आंतरराष्ट्रीय सुट्टीचा दिवस असताना मोठ्या संख्येने प्रेक्षक या ठिकाणी आहेत आणि आमच्या यूट्यूबच्या माध्यमातून या ठिकाणी गौरव सावंत सांगतात की जवळपास 5,000पेक्षा प्रेक्षक ही स्पर्धा पाहत आहेत. या सर्व रसिक प्रेक्षकांचं पुन्हा एकदा आम्ही हार्दिक स्वागत करतोय. संतोषजी पारकर मित्रमंडळ कासार्डे जो सिंधुदुर्ग जिल्ह्याचा वर्ल्ड कप 2,55,555 रुपयाचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक. वळी या मैदानाकडे विकी. पुढचा चेंडू या ठिकाणी मात्र पहा चेंडूच्या बॅटच्या पट्ट्यात चेंडू अर्थात येत नाही आहे आणि इथे मात्र एक चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळेल. 2 षटकं देखील समाप्त झाली. 2 षटकांच्या समाप्तीमध्ये प्रतिषटक 7.50च्या सरासरीने साई विजया जांभूळवाडी कासार्डे या संघाची धावसंख्या धावफलकावर येते ती 15. हे षटक होतं गोलंदाज अर्थातच विकीने या षटकात फक्त 7 धावा दिल्या. पहिल्या षटकात गोलंदाज संदेशने 8 धावा दिल्या. 2 षटकात 15 धावा धावफलकावर येतात. उर्वरित समीकरण बनते. 50 धावांचं लक्ष समोर आहे. 35 धावांची गरज आहे अजूनही सामना जिंकायला. प्रति षटक तुम्ही पाहिले 3 षटकांचा खेळ, 4 षटकांचा सामना आहे, माफ करा. तर अजूनही 4 षटकांच्या खेळामध्ये तब्बल गरज असेल ती 8.75च्या सरासरी अर्थात उपांत्य फेरीमधून अंतिम फेरीमध्ये दाखवण्यासाठी. एकूण जर तुम्ही हे पारितोषिक जर आपण पाहिलं 2,55,000 द्वितीय पारितोषिक अर्थातच 1,25,000 रुपये, 1,25,555 रुपयाचं द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक म्हणजे हा सामना जिंकणारा संघ हा अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल आणि तब्बल 1,25,555 रुपयाचं पारितोषिक जिंकेल. प्रत्येक षटक हे 6 षटकांचं आहे त्यामुळे प्रत्येक षटकाची किंमत आहे ती 20,925 रुपयाची. 1,25,555 रुपयाचं ही स्पर्धा द्वितीय क्रमांकाचं पारितोषिकसाठी. अर्थातच इथे 6 चेंडू 6 षटकांचा खेळ आहे त्यामुळे 36 चेंडू म्हणजे प्रत्येक चेंडू हा अर्थात 3,487 रुपयाचा प्रत्येक चेंडू या ठिकाणी फेकला जातो या स्पर्धेच्या माध्यमातून. तर दुसरे षटक समाप्त होत आहे. 35 धावांचं गरज आहे. येणारी 4 षटकं बाकी आहेत. नवीन षटक घेऊन गोलंदाज येतोय 12वा खेळाडू प्लीज. संदेश ज्याने पहिलं षटक फेकलं तोच हा गोलंदाज या ठिकाणी मुंबई अर्थात गोवा पोलीसचं योगदान देणारा गोलंदाज संदेश ठाकूर यावेळी 30 षटक आपलं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतोय आणि समोर मात्र फलंदाज डावखर फलंदाज खेळतोय सुनील चावरी याची वैयक्तिक धावसंख्या तुम्ही पाहिलं 3+2 अशा 6 धावांचं योगदान आत्तापर्यंत दिलंय. चांगलं क्रिकेट आपण पाहतात. आज सिंधुदुर्ग जिल्ह्याची ही मोठी क्रिकेट स्पर्धा काल मालवणची क्रिकेट स्पर्धा संपन्न झाली आणि ज्याला निश्चित वर्ल्ड कप सिंधुदुर्ग जिल्ह्याचं इथे म्हणून निश्चित दिलं आहे. कारण सिंधुदुर्ग जिल्ह्याचं मी सकाळी सांगितलं होतं 5,207 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असणारे 8 तालुके आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पाहिलं तर पाहण्यासारखे अनेक ठिकाणं आणि म्हणूनच सुट्टीच्या दिवशी इथे मुंबईकर आणि ठाणेकर मात्र मोठ्या संख्येने इथे येतात. वळीया मैदानाकडे डावखुरी गोलंदाजी. पहिला चेंडू या षटकातला यावेळी मात्र चेंडूला पूल केलाय. क्षेत्राचे चेंडू येतोय फटका फसला आणि इथे मात्र विकेट बाद आणि फलंदाज मात्र सुनील चावरी मैदानातून बाहेर होते 5 या वैयक्तिक धावसंख्येवर.
नक्कीच सुंदर गीत आपण पाहिलं, धून पाहिलीत, मंदाबाई शिकलेली नव्हती का. गीतकार जय जाधव पनवेल आणि गायक सुमित राऊत पालघर यांच्यामधलं हे गीत आपण या ठिकाणी पाहिलात. जागतिक महिला दिन हा 8 मार्च आपण साजरा करतो आणि या जागतिक दिनाच्या वेळी 9 महिने गर्भात सांभाळणारी आई, मनगटावर राखी बांधणारी बहीण, 7 जन्माची सोबतीन पत्नी, माय मरो मावशी जोगो मावशी अशी अनेक रूपं आपण महिलांची पाहिलीत. जिजामाता, इंदिरा गांधी, राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, लता मंगेशकर, कल्पना चावला, सामाजिक कार्यकर्ता सिंधुताई सकपाळ, सावित्रीबाई फुले, मदर तेरेसा, किरण बेदी, कर्णा मल्लेश्वरी, PT उषा आणि बारामती पुणे मॅरेथॉन शर्यत जिंकून आलेल्या पैशातून आपल्या पतीला मरणाच्या दारातून परत आणणाऱ्या लता भगवान करे. कारण 1 लाखाचं इथं पारितोषिक होतं. 63 वर्षाची बाई आणि 9वारी साडी नेसलेली ही बाई, या बाईने अर्थात ही मॅरेथॉन शर्यत जिंकले, 1 लाख रुपये आणले आणि आपल्या पतीला मरणाच्या दारातून आणले. तर या सर्वच मंदाबाई शिकलेल्या नव्हत्या का, हा प्रश्नचिन्ह आपल्यासमोर निर्माण होत आहे. वळी या मैदानाकडे. नवीन फलंदाज मैदानात येतोय, फलंदाज किरण पवार. रायगड जिल्ह्याचा अर्थातच हा खेळाडू एका हाताने अर्थात षटकार मारणारा, ज्याने देवगडची स्पर्धा गाजवली होती. तिथे एका हाताने चौकारी मारला, एका हाताने षटकारी मारला आणि आखाती देशात जात असताना या खेळाडूने अर्थातच किरण पवारने तेच प्रशिक्षण घेतलं. मात्र महत्त्वाचा सामना आहे, या ठिकाणी अशा प्रकारचा फटका मारण्याचा प्रयत्न तो करणार नाही आहे. सावळे पनवेल तालुक्याचा हा खेळाडू अनेक क्रिकेट स्पर्धा गाजवल्यात. इथे मात्र हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. मिडॉन क्षेत्रामध्ये लॉंग ऑनला क्षेत्रक्षेत्र चेंडू येतोय, चेंडूची फेकी केली जाणार. तोपर्यंत एक धावा येतात, त्या तब्बल 2 गडी बाद. एकूण धावसंख्या धावफलकावर 16. आणि किरण पवार ज्याच्या नावावर जुन्नर प्रीमियर लीगल्यातली एक मोठी क्रिकेट स्पर्धा असते, तिथे त्याने यावर्षी सुंदर योगदान दिलं. तोच हा किरण पवार पंचांकडून गाठ घेतोय. एका हाताने षटकार, एका हाताने चौकार मारणारा फलंदाज सज्ज आणि समोर मात्र गोलंदाज संदेश ठाकूर. क्षेत्ररक्षण तुम्ही पाहतायत, शॉर्ट थर्डमॅनला एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. शॉर्ट फाईन लेग देखील आणला आहे. जवळ कोणताही क्षेत्ररक्षक नाही. डीप कव्हर पॉईंटला क्षेत्ररक्षक तैनात केलं आहे. एक क्षेत्ररक्षक डीप पॉईंटला आहे, एक हातात मिड ऑफला. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग आहे. एक क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट आणि एक लॉंग ऑन. ही रचना. गोलंदाज आपल्या बॉलिंगबरोबर संदेश ठाकूर आणि समोर मात्र हार्ड हिटर फलंदाज, अगदी आमच्या आगरी भाषेत म्हणतात चौकार आणि षटकारांचा बादशाह, यावी किरण पवार. डावखुरी गोलंदाजी या ठिकाणी ग्लान्स करण्याचा प्रयत्न केला. बॅट आणि चेंडूचा संपर्क तितकासा चांगला नव्हता. चेंडू गेला शॉर्ट फाईन लेगला, जिथे शॉर्ट थर्डमध्ये क्षेत्रक्षेत्र जवळ चेंडू जातोय. तोपर्यंत 1 धाव इथे येते बॅटच्या आधारे. पाहूया ग्लान्सचा सुंदर वापर केला आणि ग्लान्सचे फटके सचिनजी तेंडुलकर यांनी अतिशय सुंदररित्या मारले. अझरुद्दीन यांचा देखील तिथे हातखंडा होता. पुलच्या फटक्यामध्ये राहुल द्रविड यांना आपण नेहमी पाहिलं, कारण पुलचे फटके आणि हुकच्या फटक्यामध्ये मोहिंदरजी अंबरनाथ यांचं निश्चित योगदान असतं. 1 धाव, 17 धावा धावफलकावर. फलंदाज समोर अजित. इथे मात्र सुंदर चेंडूची समाप्ती केली जाते. धावफलकामध्ये वाढ नाही आहे. 17 धावा धावफलकावर आत्तापर्यंत आल्यात. 33 धावांची अजूनही गरज आहे आणि ही अतिशय महत्त्वाचा सामना, उपांत्य फेरीचा अर्थात सेमीफायनलचा सामना तुम्ही पाहतात. दुपारचं सत्र आपण पाहत आहेत. 30 ते 31 सेल्सिअस तापमान. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधलं. डावखुरी गोलंदाजी. पुढील चेंडू. इथे कार्पेसाने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू जमिनीला सरपट चेंडू जातो मिड विकेटला. मिड विकेट शेतीचे चेंडू येणार. चेंडूची फेकी गोलंदाजाच्या दिशेने केली जाते. तिथे 1 धाव मिळते. 1 धाव मिळते संघाला. 1 धाव मिळते ती फलंदाज अजितला आणि अजित याच्या माध्यमातून एकूण धावसंख्येत वाढ होते ती 18. 32 धावांची अजूनही गरज. 50 धावांचं लक्ष. यानंतर जिटू विटू कासारडे विरुद्ध रणझुंजार वैभववाडी यांच्यामधील दुसरा उपांत्य फेरीची लढत. समोर किरण पवार, संदेश. इथे मात्र 75 रुपये चेंडू खेळला. यॉर्कर पद्धतीचा ब्रह्मास्त्र होता. चेंडूवर पाहायला दिशा देण्याचा प्रयत्न, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. दुसरी धाव देखील सहजगत्या पूर्ण केली. सुरेख या ठिकाणी धावले ते दोन्ही फलंदाज. पददालित्य अतिशय सुरेख होतं. 2 धावांचे योगदान आणि या 2 धावांच्या माध्यमातून अर्थात धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचते 20. षटक मारत या ठिकाणी संपते. 20 धावा धावफलकावर येणारी अर्थात 3 षटकं बाकी. 3 षटकांचा खेळ समाप्त. हे षटक होतं गोलंदाज संदेश ठाकूरचं. संदेश ठाकूरने पहिल्या षटकात 8, या षटकात 5, 2 षटकात तब्बल 13 धावा दिल्या आणि अर्थात कोणती सफलता एक सफलता मिळाली. तर गोलंदाज मात्र तुम्ही पाहतात विखे याने अर्थातच 7 धावा दिल्या होत्या आणि 1 फलंदाज बाद केला. 3 गडी बाद, 2 गडी बाद. धावसंख्या धावफलकावर येऊन पोहोचली ती 20. 3 षटकांचा खेळ बाकी आहे. 3 षटकात खेळाचं उत्तरार्ध आपण पाहणार आहोत. अर्थात
क्रिकेटचं कुरुक्षेत्र, चेंडूपळीचं युद्ध. या युद्धामध्ये काय घडणार, काय बिघडणार आणि अंतिम फेरीमध्ये कोणता संघ प्रवेश करणार? स्वयंभू दक्षिण गावठाण की साई विजया जांभूळवाडी कासारडे याचं धावतं समालोचन अर्थात आपण ऐकणार आहोत. ते आमचे समालोचक अर्थात आमच्या मालवणचा अतिशय सुंदर आवाज ज्यांनी क्रिकेट स्पर्धा गाजवली ते श्याम वाकर सरांकडे. ओव्हर टू श्याम वाकर सर. धन्यवाद. हॅलो. उद्या याच मैदानावर कासारडे जांभूळवाडी व तिठा आयोजित वाडी मर्यादित ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा दिनांक 25/3/2019 रोजी माळकादेवीच्या स्टेडियमवर आयोजित केली गेली आहे. तरी कासारडे गावातील इच्छुक संघाने आपली नाव नोंदणी अण्णा खाडे व दीपेश कांसे यांच्याकडे द्यावी. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक असेल 7,000 रुपये व आकर्षक चषक आणि द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक असेल 3,000 व आकर्षक चषक. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, आकर्षक चषक. सर्व संघांनी सकाळी ठीक 10 वाजता उद्या या मैदानावर हजर राहायचं आहे. धन्यवाद. ओव्हर टू श्याम वक्कर. धन्यवाद अमोल, धन्यवाद काका मात्रे जी. तो कासारडे के माड़का देवी मैदान के ऊपर मैं श्याम वक्कर आप सभी तमाम दर्शकों का स्वागत करता हूँ. 18 गेंदें बची है, जीतने के लिए रन चाहिए 30 रन. 18 गेंदें जीतने के लिए 30 रन साई विजया कासारडे टीम के लिए. और स्ट्राइक पर बल्लेबाज जो कि बल्लेबाजी करते हुए नजर आ रहे हैं अजीत मोहिते, और नॉन स्ट्राइक एंड पर है किरण पवार, वन हैंडेड बल्लेबाज जो एक हाथ से शॉट मारने के लिए, सिक्सर या बाउंड्री मारने के लिए माहिर है. तो अजीत मोहिते खेलने के लिए तैयार. बॉलिंग मार्क पर मुस्तकिन बॉलिंग का भार संभालते हुए. ये गेंद थोड़ी बहुत उछाल लेती हुई गेंद बल्ले के अंदरूनी हिस्से पर लगी थी. बल्ले विकेट कीपर के हाथों में चली गई. कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं. 17 गेंदें बची है, जीतने के लिए 30 रन चाहिए. 17 गेंदें और जीतने के लिए 30 रन. साई विजया कासारडे और स्वयंभू गाउटन कासारडे, ये दो टीमों के बीच में माड़का देवी मैदान के ऊपर बड़ा मुकाबला जारी है. पहला सेमीफाइनल का मुकाबला. ऑफ स्टंप के बहुत ही बाहर गेंद, बहुत ही बाहर गेंद. अंपायर का वाइड बॉल का इशारा. एक्स्ट्रा रन यहां पर स्कोरबोर्ड में लिखा जाता. स्कोर बढ़ता हुआ 21 रनों के ऊपर. अगली गेंद लेकर बॉलिंग मार्क पर बॉलर. इस बार फुल टॉस गेंद बल्ले पर टिक से नहीं ले सके. गेंद जाती हुई लॉन्ग ऑन की क्षेत्र में, वहां पर खिलाड़ी तैनात है. 1 रन पर ही संतुष्ट रहना पड़ेगा. 1 रन की सहायता से स्कोर बढ़ता हुआ 22 रनों के ऊपर, जो कि 6 ओवर का यह मुकाबला मैदान के ऊपर जारी है. जीतने के लिए रन चाहिए 50 रन चाहिए जीतने के लिए. और चौथा ओवर प्रगति पर है. 22 रन बनाए हैं, तो अभी भी 28 रन चाहिए जीतने के लिए साई विजया कासारडे टीम के लिए. मुस्तकिन बॉलिंग मार्क पर. यह गेंद बहुत ही लाजवाब गेंद, बहुत ही खूबसूरत गेंद. बल्लेबाज बहुत ही कठिनाई में आते हुए, बल्लेबाज जो कि किरण पवार, इनको गेंद कुछ समझ में नहीं आती हुई. ये बाहर के देशों में, दुबई हो, अरब हो, बाहर के देशों में खेलकर आए हुए बल्लेबाज है, जो कि बल्लेबाजी करते हुए हमारे माड़का देवी मैदान के ऊपर. किरण पवार के लिए गेंद, फिर एक बार मुस्तकीन की लाजवाब गेंद. बहुत ही बढ़िया बॉलिंग का प्रदर्शन करते हुए और इतने बड़े बल्लेबाज को बांध कर रखते हुए, जकड़ कर रखते हुए, बहुत ही खूबसूरत गेंदें डालते हुए और काफी परेशानी में लगते हुए एक बड़ा बल्लेबाज किरण पवार. इस बार समझ भरी बल्लेबाजी, ढीले हाथों से हल्के से पुश किया था पॉइंट के क्षेत्र में. 1 रन लेकर संतुष्ट रहते हुए अपने स्ट्राइक अपने साथी बल्लेबाज के देते हुए, जो साथी बल्लेबाज अजीत मोहिते
स्ट्राइक पर बल्लेबाजी करते हुए। मुस्तकीन की जितनी तारीफ की जाए उतनी कम, लाजवाब बॉलिंग का प्रदर्शन करते हुए, काबिल तारीफ का बॉलिंग का प्रदर्शन करते हुए। बढ़िया गेंद, बहुत अच्छी गेंद, लॉन्ग ऑन की दिशा में खेला, वहां पर खिलाड़ी तैनात है, फिर एक बार एक रन पर ही संतुष्ट रहना पड़ेगा। बहुत अच्छी बॉलिंग का प्रदर्शन, काबिल तारीफ बॉलिंग का प्रदर्शन। सीमित ओवर के मुकाबले में मुस्तकीन का ओवर नंबर यहां पर टीम का खत्म होता हुआ 4 और 4 ओवर खत्म होने के बाद स्कोर है 23 रन, यानी कि बचे हैं गेंदे 12, माफ कीजिएगा, कुल मिलाकर स्कोर है 24 रन, 24 फॉर लॉस ऑफ 2 विकेट, यानी कि अब गेंदे बची है 12 और जीतने के लिए रन चाहिए 26। 12 गेंदे और रन चाहिए 26। यहां से आपको संघर्ष करना पड़ेगा, यहां से आपको मेहनत करनी पड़ेगी बल्लेबाजों को। अगर 12 गेंदों के ऊपर 26 रन बनाते हैं तो ही मैच जीत पाते हैं। जिंदगी में नसीब का हिस्सा सिर्फ 1% रहता है और मेहनत का हिस्सा 99% रहता है। तो यहां पर अगर 12 गेंदों के ऊपर 26 रन बनाने हैं तो आपको मेहनत करनी पड़ेगी, मैदान के ऊपर संघर्ष करना पड़ेगा। जीवन का दूसरा नाम है संघर्ष। तो सामने बल्लेबाज है अजीत मोहिते, खेलने के लिए तैयार, बॉलिंग मार्ग पर बॉलिंग का भार संभालते हुए अमित गडेकर। एक बड़ा नाम है गोवा राज्य का अमित गडेकर। अमीर गडेकर की ये गेंद हवा में खेला हुआ शॉट, लॉन्ग ऑफ की क्षेत्र में गेंद, सीमा रेखा पार, 6 रनों के लिए। तो पहली गेंद के ऊपर आमिर के बहुत ही बढ़िया शॉट लगाते हुए, आमिर मैन फ्रॉम फोंडा गोवा राज्य के बहुत ही बढ़िया बॉलर है। पहली गेंद बहुत ही खराब गेंद डाली अजीत मोहिते के लिए और अजीत मोहिते ने लॉन्ग ऑफ की क्षेत्र में क्या बढ़िया शॉट खेला। 6 रन हासिल करते हुए 6 रनों की सहायता से स्कोर बढ़ता हुआ 30 रनों के ऊपर, जो कि बचे हुए 11 गेंदे और जीतने के लिए 20 रन चाहिए। 11 गेंदे और जीतने के लिए 20 रन। अगर कोई भी दर्शक मैदान के बाहर कैच लेता है, जो बल्लेबाज सिक्सर जड़ता है वो अगर कैच लेता है तो उसे 500 रुपए का इनाम हनुमान तड़ेकर जी की ओर से दिया जाएगा। दर्शकों के लिए इनाम है। हवा में खेला हुआ शॉट और हवाओं से बातें करती हुई गेंद, सीमा रेखा पार, 6 रनों के लिए। बैक टू बैक। थैंक यू डीजे। अगर तीसरा सिक्सर लगातार जड़ते हैं तो बच्चू भांबुरे इनकी ओर से 1000 रुपए का इनाम दिया जाएगा। बच्चू भांबुरे, इनको मैं बढ़िया तरीके से जानता हूँ, पहचानता हूँ। कई मर्तबा ऐसी बड़ी बड़ी प्रतियोगिता में ढेर सारे इनाम लगाते हैं। मेरे साथ जुड़े हुए हैं काका म्हात्रे जी। काका म्हात्रे जी, आपका स्वागत है। लगातार 2 बड़े शॉट, दबाव रहेगा बॉलरों के ऊपर। तर नक्कीच दबाव होता, मात्र यावेळी चेंडू आपण पाहिला होता, चेंडूला सुरेख फेकी केली होती गोलंदाजांनी। मात्र तुम्ही जर पाहिलं तर असा 22चा इशारा या ठिकाणी येतोय। धावसंख्येमध्ये देखील वाढ होते, एकूण धावसंख्येत वाढ होते। धावसंख्या धावफलकावर येते ती तब्बल 37 धावा, जिथे 50 धावांचं लक्ष्य। सर, आपण श्यामवाकर सर तुम्ही पाहिलात मागच्या संपूर्ण या 3 षटकामध्ये दबावावर खेळणारा हा संघ होता, तिथे मात्र अजितने जे 2 अर्थात षटकार मारले, गगनचुंबी भेदी षटकार, आणि या षटकाराने सामन्याची सूत्र पूर्णपणे बदलली, कारण संजीवनी षटकार असं म्हटलं जातात। जी हाँ, 4 ओवर में रन बहुत कम बनाए थे,
12 गेंदों के ऊपर 26 रन चाहिए थे। 2 बड़े शॉट से यकायक मैच में यहाँ पर वापसी पाई है। ये जो बड़े शॉट खेले हैं अजीत मोहिते ने पूरी तरीके से मैच में अपने मुट्ठी में कर लिया है। तो किरण पवार खेलने के लिए है तैयार बॉलिंग मार्ग पर, जो कि बॉलिंग आमिर गड़ेकर फोंडा गोवा राज्य के ये बहुत ही बढ़िया बॉलर है। लेकिन काका जी कभी कभी किसी का दिन रहता है, कभी अच्छा दिन, आज आप हीरो है तो कल विलन हो सकते हैं। ये तो मैदान के ऊपर होता ही रहता है। फिलहाल ये गेंद ढीले हाथों से पॉइंट के क्षेत्र में ढकेल कर खेला, 1 रन निकाला। मैं कहूँगा एक अच्छी रणनीति यहाँ पर अपनाते हुए, क्योंकि सामने वाले बल्लेबाज बॉलर के ऊपर हावी हो रहे हैं, उनके पास स्ट्राइक देते हुए। क्या कहेंगे इसके बारे में? कारण अजितचा जर आपण सर विचार केला तर ज्याने 2 षटकार मारल्यामुळे सामन्यामध्ये निश्चितच एक चांगलं योगदान मिळालं. आणि क्रिकेट हे असा खेळ आहे जिथे राज्यकर्ते जसं रंग बदलतात, झाडावरचा सरडा जसं रंग बदलतो तसं क्रिकेट देखील रंग बदलतो, तुम्ही पाहिलात. आणि या 2 षटकारांच्या माध्यमातून आता मात्र निश्चित एक चांगली भूमिका अजित या ठिकाणी निवडते, कारण अतिशय महत्त्वाचा सामना आहे. पुढच्या चेंडूवर पाहूया कशा प्रकारचे योगदान देण्याचा प्रयत्न असेल, अर्थात पंचांच्या उजवीकडून डाव्या हाताने. हा चेंडू किती नजर तीक्ष्ण होती, चेंडू गेला डीप स्क्वेअरिंग माध्यमातून, आणखीन एक मोठा फटका, षटकार 6 धावा. काका जी आपकी बात यहाँ पर बल्लेबाज ने सुनी, यहाँ पर स्ट्राइक दिया किरण ने, उसके बाद पूरा फायदा उठाते हुए, अगर अमोल मेरी जगह पर होते तो कहते क्या नज़ाकत भरा शॉट खेला है, बहुत बढ़िया शॉट. फिर एक बार बैक टू बैक बहुत ही बड़ा दूसरा शॉट, इस बार फाइन लेग की दिशा में गेंद बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए. धन्यवाद डीजे. धावसंख्या धावपलकर इथे 48, आता मात्र 2 धावांची गरज आहे. शामोकर सर, हा जो फलंदाज अजित मोहिते आपल्याला पाहता, हा नायगाव दादरचा मुंबईचा खेळाडू आहे आणि विक्रांत केणी प्रतिष्ठान डोंबोली जी क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहतात, बऱ्याच वेळा यूट्यूबच्या माध्यमातून देखील ऐकले असेल. अतिशय चांगलं योगदान या डोंबोलीच्या परिसरातून पाहायला मिळतं, विक्रांत प्रतिष्ठान अर्थात. आणि इथे मात्र अजितने पूर्णपणे सामन्यावर वर्चस्व. काय सांगाल या त्यांच्या या खेळीबद्दल? काका जी जो शॉट इन्होंने इस ओवर में खेले हैं, बड़े शॉट, रिक्स तो लेना चाहिए था, वो रिक्स यहाँ पर लेते हुए और उसमें कामयाबी पाते हुए एक बड़े बॉलर आमिर के ऊपर पूरी तरीके से हावी होते हुए अब रन चाहिए, सिर्फ 2 रन, सिर्फ 2 कदम दूर है फाइनल में प्रवेश करने के लिए. संतोष पारकर मित्र मंडल द्वारा ये प्रतियोगिता का आयोजन, कुल मिलाकर 34 रन बनाए हैं अजीत मोहिते ने, लाजवाब पारी यहाँ पर खेलते हुए. सिर्फ जीतने के लिए 2 रन चाहिए. और काका जी जो आसानी से मिलता है वो हमेशा तक नहीं रहता है, और जो हमेशा तक रहता है वो आसानी से नहीं मिलता है. एक अच्छी बल्लेबाजी यहाँ पर पेश करते हुए, बहुत दबाव उनके ऊपर था, 12 गेंदों के ऊपर जब रन चाहिए थे 26, तो यकायक इस ओवर में 24 रन निकाले हैं. बढ़िया बल्लेबाजी मैं कहूंगा, एक काबिल तारीफ बल्लेबाजी का प्रदर्शन. इस ओवर में पूरा मैच का रुख पलट दिया है. अब गेंदें बची है 6 और रन चाहिए जीतने के लिए सिर्फ 2, यानी कि 4 ओवर में 24 रन बनाए थे और इनकी एक ही ओवर में 24 रन आए हैं. काका जी कितनी बढ़िया बल्लेबाजी यहाँ पर बल्लेबाज अजीत मोहिते द्वारा देखने को मिलता हुआ. क्या आप कहेंगे कि रिक्वेस्ट करेंगे हमारे बल्लेबाज किरण को 1 हैंडेड शॉट खेलने के लिए? किरण जी ट्राई कीजिए. ये गेंद लेग स्टंप के बाहर, गेंद अंपायर का वाइड बॉल का इशारा. ये एक हाथ से शॉट मारने में माहिर है, बहुत ही बढ़िया बल्लेबाज है ये, एक हाथ से शॉट मारने में. हम बढ़िया गेंद और एक आसान सी जीत हासिल करते हुए और सेमीफाइनल में प्रवेश करते हुए यहाँ पर साई विजया कासारडे की टीम, माफ कीजिएगा, अंतिम मुकाबले में प्रवेश करते हुए मैन ऑफ द मैच यहाँ पर दिया जाएगा नदीम को, जिन्होंने 14 गेंदों के ऊपर 27 रन बनाए हैं.
प्रेक्षकांना विनंती आहे, आमचे जे खेळाडू आलेले आहेत त्यांना खुर्च्या खाली करून द्यायच्या आहेत, त्यांना बसण्यासाठी जागा द्यायची आहे.